इंदू, तू काही तर झोपायला आलती का? आले होते पण मंदिरात ना एकदम गारगार लागतंय. अगं मंदिर काय झोपायची जागा आहे का? इंदू, ये पांघरून तो वाईचन का दिख रहा है? हो का? ये इकडे. मला सांग, हे पांघरून तू माझ्या अंगावर टाकलं होतस ना? नाही, मला माहित पण नव्हतं की तू इथं झोपायला आली म्हणून. कोणत्या भल्या माणसाने टाकलं असेल हे पांघरून मग? मी विठुरायाला विचारलं पण त्यांनी काहीच सांगितलं नाही. अगं, हे तो गोपड दादाचं दिसतंय. काय? हे गोपाळचे? हो. म्हणजे मला पांघरून घालायला गोपाळ पार मंदिरात आला होता. कुठे गोपाळ टोपा? चल. कुठे तो? बोलू की त्याला? गोपाळ, ए गोपाळ. अगं तो गेला शाळेत. त्याच्या सारख्या हुशार हरांचे एक्स्ट्रा क्लासेस असतात ना, म्हणून गेलाय तो शाळेत. मी त्याला शाळेत जाऊनच भेटते. प्रायश्चित्त प्रायश्चित्त प्रायश्चित्त. सो आनंदीबाई दिग्रसकर. अहो हे सगळं काय चाललंय? मंदिरावर हा एवढा मोठा बॅनर लावताय आणि कुणाच्या सांगण्यावरून? पोपटराव साहेबांनी सांगितले सगळीकडे बॅनर लावा. पहिला बॅनर मंदिरात लाव म्हणे. राम कृष्ण हरी. आई, शत म्हणजे 100 माहिती ना तुला? मामा माहितीये, तुझ्यासारखं कच्च गणित नाहीये माझं, चांगलं पक्क आहे. अगं मग पक्क आहे ना, तरी पण तू 100 घागरी आणणार आहेस? शत पाण्याच्या घागरी पुरायाच्या चरणी. जड लागलं का या पोपटरावला? अगं आई, स्वतःशीच काय बोलतीये? तू विठूच्या चरणी 100 घागरी ओतणार आहेस? नारायणी, अशी आईची गंमत करायची नसते. अगं गंमत नाही करत, ते खरं बोलते. गावभर बॅनर लागले ताईचे. बॅनर मोठ्या बाईंचे? हो. मग बॅनर काय फक्त तुझ्या नवऱ्याचे लागताय काय? माझे पण लागले. मी प्रायश्चित घेणार आहे. एकदा ठरलं म्हणजे ठरलं, तसंच होणार. अहो मोठ्या बाई, काय ठरवलंय? काय प्रकार चाललाय हा सगळा? काय प्रकार म्हणजे? काल तुझ्या नवऱ्यानं मला अख्ख्या गावासमोर चोर ठरवलं. या गोविंद महाराज दिग्रसकरांच्या सुनेचा अपमान केला. मग हे प्रायश्चित घेणार. 100 पाण्याच्या घागरी विठुरायाच्या चरणी अर्पण करणार. या पेशकाटीमुळे सगळं झालंय. अहो मोठ्या बाई, जाऊ दे की आता. ते झालं गेलं, इंद्रायणीला मिळालं. ए, या पोरीचं नाव सुद्धा मायासमोर घेऊ नकोस. प्रायश्चित करायची वेळ तिच्यामुळे आली मायावर. अगं पण सगळ्या गावासमोर क्षमा केली तिने तुला. ए, काठी कोण आहे ग मला क्षमा करणारी? मी एक गुन्हा केला म्हणताय ना? मी प्रायश्चित्त भोगणार. 100 पाण्याच्या घागरी घेऊन मी विठुरायाच्या चरणी अर्पण करणार आणि विठुरायाला अभिषेकच घालणार.
या प्रायश्चित्त आतापर्यंत कोणीच केलं नसेल. फर्स्ट टाइम होत आहे. न भूतो न भविष्यती. आगाई आत्ते मला नको मारू. आत्ते मला माझे दात नको पाडू. आत्ते माझे दात नको पाडू. हिंदू आज वाचले बर का दात तुझे. बर ऐका, आता पटकन आवरायचं आणि चटकन शाळेला पळायचं. हो अहो झाडू सारवण सगळे काम आहेत मला. सध्याशी कसं होणार? अगं बुट्टी देऊन, म्हणजे फक्त दात घासायचं, बाकी कामाला द्यायची बुट्टी आणि दप्तर घेऊन शाळेत पळायचं. ती बी तुझी आत्या यायच्या आत. अगं ती आंघोळीला गेली ना माग. हो पण पण बिन काय नाही. अगं तू त्याची काळजीच करू नको. मग तू शाळेतून परत येईपर्यंत तिचा राग सगळा गेला बी असेल, नाही तर कमी तर झाला असेल. ओके बर ओके तर टोके. आलीस का तोंड घेऊन? थांब, तुझं आज माझच उतरवते. नको ना आत्या. नकन्यात्य असतं तुझं चांगलंच भरीत करते. थांब थांब थांब. अगं सुशीला सुशीला, अगं आज वार तर बघ कुठला आहे ते. आता वाराचं काय? अगं आज तुझ्या माहेरच्या कुलदेवाचा वार आहे. आणि आज एवढ्या चांगल्या दिवशी तू बारक्या लेकराला मारायचं पाप घ्यायलीस वय. बारक बारक आहे का हे? काल माझं पारसं घातलं की हिने. सगळ्या लोकांसमोर मला चोर ठरवलं हिने. बारकी म्हणा बाजारात इकून येईल मला. हिला विकत तर घेतलं पाहिजे कोणी. काय बोलला? काय काय तुला काय नाही, तुला बोलायची कोणाला हिंमत आहे? मी हिला म्हणत होतो की घरातली कामं नीट कर ग जरा, असं सांग. तू काय दात काढती ग? दातच पडेल. अगं दात बीत सगळं नंतर पाडा, आधी आम्हाला चहा घेऊन या. थकून आलाय माणूस कामावरून. आणि हा तू जरा आत्याला त्रास द्यायचा नाही आणि शाळेला जायचं गपचूप. काय हा शाळेला जायचंय. तुम्ही पण पाठराखण करा तिची. ए काल सारखं जर देवळात राहायचं नसेल ना तर शाळा बंद. घरातली सगळी कामं करायची, समजलं? शाळेत जायला निघाली. आतोबा आज शाळेमध्ये मराठी अभंग घेणार होते. अगं माऊले, तुझ्या तर अख्खी गाथा वास करते. एक अभंगाचं काय घेऊन बसलीस एवढं? पण कसं आहे, कालच्या प्रकरणामुळं घरातलं वातावरण जरा आज तापलंय. त्याच्यामुळे आज मारा शाळेला बुट्टी. हो बर या वेळेला लागतो का आत यायला? आली नाहीस ना तर दातच पाडेन तुझे. काय मला सारखं सारखं दात पाडेल म्हणत असती. एका दिवशी ना तिचेच दात पडणार बघा तुम्ही. पडल. हो नाहीतर काय. हॅलो पोपटराव. हॅलो मोठ्या बाई, द प्रायश्चित्त सम्राज्ञी. बंबट झालं की नाही तुमचं बॅनर? बघून कसा आनंद झाला असेल. पोपटराव, भान नावाची गोष्ट असते का नाही? आता काय झालं? काय झालं म्हणजे काय? 100 घागरी. आपलं काय ठरलं होतं? 5 घागरी आणून इठुरायाच्या चरणी अर्पण करायच्या. झालं प्रायश्चित. काय 5? मोठ्या बाई, ऐकायला कसं वाटतं ते? सिंगल डिजिट मध्ये मजा नाही. तुम्ही मोठ्या, तुमचं प्रायश्चित्त पण मोठं असलं पाहिजे. जेवढं मोठं काम तेवढी मोठी इमेज. अहो पण मोठ्या बाई, कुशा पोरीने केलेला इन्सल्ट 5 घागरीत कुठे धुतला जातो का? हरणं काय असतं ना ते आम्हाला विचारा. आणि पावर राखायची असेल ना तर काम दिसलं पाहिजे. गावाने आनंदीबाई अंताजी दिग्रसकर उर्फ मोठ्या बाई हे नाव कसं मानानेच घेतलं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा,
वर्तमानातली मेहनत भविष्यामध्ये सोनच करत असते काय. अहो तरी पण आता 100 घागरी म्हणजे नदीपर्यंत 100 फेऱ्या. अहो त्यात काय अवघड आहे. हे बघा जिकडं पाणी नाहीये ना तिकडच्या बायका 2-2, 3-3 किलोमीटर पायी जातात. आपल्या तर गावाला चिकटून नदी आहे ती बी तुडुंब भरलेली. हा? काही अवघड नाहीये तुम्ही. बरं चला मला इथं बोलायला वेळ नाहीये. हा कार्यक्रमाची तयारी करायची. चला 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 ठेवतो. अहो पोपटराव पण हॅलो त्यात काय अवघड आहे. या बसा. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. तुमचीच वाट पाहतो तुम्ही. माफ करा माझ्यामुळे जरा तुम्हाला उशीर झाला. अहो क्षमा मागायची काही गरज नाहीये. मी तुमच्या उपयोगी पडतोय भाग्यच माझं नाही का. आणि तसंही तुमचं काम काय अजूनपर्यंत झालेलं नाहीये. झालं की कळवतो मी तुम्हाला. खरं सांगू का मी आत्ता जरा एक वेगळं काम घेऊन आलोय तुमच्याकडे. वेगळं काम? होय. काय झालं काल रात्री जरा मी घरची काही कागदपत्र पोथ्या सगळं आवरून ठेवत होतो. तर त्यात मला एक कागद मिळाला. जमिनीचा 7/12 दिसतोय. भूगवटा पत्र आहे फेरफाराच्या नोंदी आहेत सगळंच आहे. पण कागद खूप जीर्ण झालाय आणि त्यातलं मला काही नीट समजत नाही. म्हणलं एकदा तुमच्या नजरेखालून घालावं. हरकत नाही. आणा इकडे. हे बघा. चला चला इंदू माय आवरा पटापट. सुशीला आवर लवकर जायचंय मला. बस भेटायची नाही. आवर बरं चल पटकन. चला चला लवकर आवरा बरं. चला चला पटापटा. हो हे घे, तुपातले लाडू आहेत. डबा सरळच ठेवा. लय हलवू नका. आणि करिश्माला सांगा पुरींमध्ये वाटत बिटत बसू नको. एकटीनेच खा. हा तिला सांगतो रात्री दाराला आतून कडी घाल आणि एकटीच आतमध्ये सगळे लाडू खाऊन टाक. हो सरांना गेले तरी मी कोणाला देऊ नको. एकटीच खाऊन टाक. हो बस हे घे पैसे. हो खिशात ठेवा. बस मध्ये डोळा बिळा लागला तर मागच्या वेळेला सारखं जायचं सगळं निघून. एकदा झालं म्हणजे काय सारखं सारखं होत असते का सुशीला. तुमचं काय सांगता येत आहे. आणि हो इथलं काय सांगू नका तिकडं. बर. आणि मी काय म्हणतोय आता मी चाललोय लगेच घरी येणार आहे. पण तेवढ्या वेळात त्या इंदूला तेवढा त्रास देऊ नका. काय नाही अहो थांबा. घेतलं ते आमच्या कोणीच ना लावलं का नाही. बस काय इथं बसा. अगं इथं 5 मिनिटं बसा. पण तिची नाट जाईपर्यंत हिथून हालायचं ना. बसा. भोगवता क्रमांक 1 कुण्या वाडीकरांचा 7/12चा उतारा दिसतोय हा. होय. सावता विष्णू वाडीकर सोपनराव वाडीकर. हे आमच्या इंदूचे वडील. अच्छा इंदू म्हणजे एक लहानगी पोरगी आहे. आमच्या शेजारीच राहते. मायनर आहे. होय. तिच्या आत्याकडे आणि आतोबांकडे राहते. पण नेमकं काय आहे त्याच्यात. 7/12चा उतारा तसा फारच जुना दिसतोय. सर्वे नंबर सुद्धा नीटसा दिसत नाहीये. तुम्ही असं करा मला आणखीन 2 दिवस द्या. मी सगळी कागदपत्रे मिळून तुम्हाला सांगतो. चालेल की चालेल. बरं एक मात्र नक्की व्यंकट महाराज ही जी कोणी इंद्रायणी आहे ना हिच्या वडिलांच्या नावाने बरीच जमीन आहे. हे सांगता काय वकील साहेब तुमच्या तोंडात साखर पडू. फार गोड पोरगी आहे हो इंदू. आणि काय आहे फार कष्ट सहन करते बघा ती. तुम्ही म्हणता तसं खरंच जर इंदूच्या नावावर कुठे प्रॉपर्टी असेल ना तर तिला विठुरायाच पावला म्हणायचं. राम कृष्ण हरी. इंदे चल ना शाळेत. शाळेची वेळ झालीये आणि तू काय हे झाडत बिडत बसलीये. चल ना. नाही आज नाही जमणार. हे इंदू अगं चल ना. तू नसली का बोर होतं बघ. चल आपण टाइमपास करत करत जाऊ.
अरे नाही जमणार बोलले ना मी. लय बोर होतो होय रे. इंदे जा की. हे तुझी आई म्हणली चल चल चल. अरे इम्रान, अरे जायच्या आधी तेवढा साडा सारवण करून जा ना. हा आणि परी तू ते माग बादली भरून धुणं राहिले ना तेवढं इंदूच्या वाटचं धुवून जा. हा येत का? अरे अरे माग कुठं चालला? या की. मला सगळं टिंगलं कशाला बोलताय? काय बोलता ना? अहो काय नाही, पोरं कौतुक करतायत तुमचं. कार्टी कुठली? ए इंदे चटा चटा आवर नाहीतर. माझी दातच पाडशील माहिती. काय बोललीस? काय नाही. काय इंदे, काय म्हणते शाळा? जायचंय की नाही आज शाळेला? आज नीट बुडवणार शाळा. का? आज शाळा का बुडवणार आहेस? ते आज घरातले काम खूप आहेत. मला सांग तू का उशीर केलास? तुझा स्पेशल क्लास होता ना हुशार मुलांचा, बुडवलास? अगं टॉन्ट नको मारू. एक पिरियड ऑफ होता म्हणून आलोय. आणि तू पण हुशारच आहेस की. आणि हुशार पोरींनी असे झाडू पोचा करायचं नसतं, शाळेला यायचं असतं. चल शाळेला. नाही, आज मी शाळा बुडवणार आहे. उद्या डबल अभ्यास. आणि काय अडलं तर माझा हुशार दोस्त आहे की मला सांगायला. चल. गोपाळ थांब. थँक्यू. कशाबद्दल? काल रात्री मी मंदिरात झोपले होते. हे पाघरून तू माझ्या अंगावर टाकलं होतस ना. मग थँक्यू. ए इंदे, आपल्या दोस्तीत परत एकदा थँक्यू सॉरी काय पण बोलायचं नाही. आणि जर तुझ्या वयाची मी असतो तर तू पण तेच केलं असतं ना. बरं नाही म्हणत थँक्यू, पण तुझ्याकडे पाघरून ठेव. का? अरे कधी मध्ये मी मंदिरात झोपले तर मला लागल नाही पाघरून. का? आत्या घरात झोपू देत नाही काय? नाही तशी झोपू देते, पण आधी मध्ये जरा. पण कधी कधी डोकं फिरतंय तिचं. बर चल की आता शाळेला. हो का? लिशा नाहीस. दात पडते मैत्रीण चालेल का तुला? काय गोपाळ महाराज, बरं? बर आहे. काय काय म्हणते काय तुमची मैत्रीण? मैत्रीण अहो दाताची काळजी करते. हे अहो ही सावताच्या दातांची एवढी काळजी करते. तुम्हाला सांगतो, मग मला काय म्हणली माहितीये का? म्हणली माझ्या आधी आत्याचेच दात पडतील म्हणली सगळे. नाही हो, असं नाही बोलले मी. आता पंचा नको मारू. तेव्हा म्हणत होतीस तू की माझ्या आधी कसे आत्याचे सगळे दात पडून जातील, आहे का नाही? नाही हो, तसे म्हंटली नसल ती. तुम्ही काय तर चुकीचं ऐकलंय, तसं नाही म्हणणार ते. अहो गोपाळ महाराज, मी सावताच्या कानाने ऐकलंय तर ही म्हणत होती की माझ्या आधी आत्याचेच कसे सगळे दात पडून जातील आणि मी विठो आहे कसं न्याय देईल आणि असं तसं काय काय म्हणत होती तेव्हा. काय म्हणलीस? माझे दात पाडतीस वय? थांब थांब, तुझेच दात पाडते. थांब.
सुशीला अगं रक्त अगं ये धर दात पडला की तुला सुशीले काय म्हणालीस ते म्हणते माझ्यामुळे दात पडले. अच्छा हा होय हा तिच्यामुळे दात पडला तुझा होय मी दात पडल म्हणला म्हणून पडला असं म्हणते. होय हा ती म्हणली होती दात पडून तुझं म्हणून हा होय अरे मायो आता जीवच घेते म्हणते. होय तिचा व्यवस्थित जीव घ्यायचा आपल्याला नंतर आधी आपला जीव सांभाळू आपण हो चला दवाखान्यात चल आधी चल इंदे तुझा आत्याचा दात पडला की ग जीभ दाखव का? दाखव की जीभ अयो तू म्हंटली आत्याचा दात पडू दे आणि दात पडला खरंच काली जुबान आहे ग तुझी. गप नाही काली जुबान आहे गप रे खरं सांग गप रे. नाही तू काली जुबान आहे